नमस्कार मित्र. 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत गुरु महाराज यांचं आपल्या उच्च राशीमध्ये म्हणजेच कर्क राशीमध्ये परिवर्तन होत आहे. या गुरु महाराजांचे शुभ आणि अशुभ परिणाम आपल्या सिंह राशीला काय प्राप्त होणार आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ. मित्र, मागील काही वर्षभरापासून सिंह राशीलाच केतू, 7वा राहू आणि 8वा शनी अशी ग्रहस्थिती प्राप्त झालेली आहे. परंतु मागील वर्षभरापासून जर आपण विचार केला तर सिंह रास अनेक संकटांना, अनेक दुःखांना सामोरी जाते. व्यवसायामध्ये त्यांचं नुकसान होत आहे, वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा नुकसान होत आहे, किंवा विवाह जमण्यामध्ये अनेक नाना तऱ्हेच्या अडचणी होत आहेत. त्यामुळे नोकरीमध्ये सुद्धा त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय, किंवा काही जणांना तर नोकरी गमवावी पण लागलेली असेल आणि नोकरीवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झालेला आहे. त्यामुळे अशी कंडिशन सिंह राशीला मागील वर्षभर मिळाली, कारण राशीला शनी 8वा आलेला आहे. म्हणजे शनीची ढैया सुरू आहे, शनीची स्मॉल पणवती सुरू आहे. आणि शनी हा विलंबाचा कारक आहे, शनी अनेक दुःखांचा कारक आहे, कष्टाचा कारक आहे. परंतु मित्रांनो, आता एक चांगला बदल होतोय, तो म्हणजे सिंह राशीला गुरु हा त्याच्या कर्क राशीमध्ये, उच्च राशीमध्ये 12व्या स्थानात विराजमान झालेला आहे. आणि 12व्या स्थानातून गुरुची अमृत दृष्टी, 9वी दृष्टी ही शनी महाराजांवर येते. त्यामुळे पुढचा जो काही कालावधी आहे आता, त्या कालावधीमध्ये नक्कीच तुम्हाला दिलासा प्राप्त होणार आहे, हे लक्षात घ्या. आता सिंह राशीला काय चांगले परिणाम मिळतील याच्यावर आपण पहिल्यांदा आढावा घेऊ. लक्षात घ्या, गुरु हा 12व्या स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. आणि 12वं स्थान हे गुंतवणुकीचं स्थान आहे, तसंच ते खर्चाचं सुद्धा स्थान आहे. परंतु गुंतवणुकीच्या स्थानाचा आपण जर विचार केला गेला तर मागील काही वर्षभरापासून आपण जर जागेसाठी प्रयत्न करू इच्छित होते, किंवा एखादं वाहन खरेदी करू इच्छित होते, आणि त्याच्यामध्ये नाना तऱ्हेच्या अडचणी येत होत्या, परंतु आता त्या अडचणी संपुष्टात येतील. तुमच्या नवीन जागेची संकल्पना, नवीन जागेचं स्वप्न आता लवकरच गुरु महाराज पूर्ण करतील. कारण गुरुची 5वी दृष्टी जी आहे, ही 5वी दृष्टी, अमृत दृष्टी, ही 4थ स्थानावर येते. आणि 4थ स्थानामध्ये वृश्चिक रास आहे, जी मंगळाची रास आहे. आणि मंगळ हा गुरुचा मित्र आहे. आणि म्हणूनच तुम्हाला नवीन वास्तू योग सुद्धा आता निर्माण होतील. तसेच नवीन वाहन जर का तुम्ही खरेदी करू इच्छित असाल तर नवीन वाहनाचे सुद्धा योग तुम्हाला प्राप्त होत आहे. गुरु महाराजांची 7वी दृष्टी ही नोकरीच्या स्थानावर आहे, 6th स्थानावर. आता जर का तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करू इच्छित होते, परंतु त्याच्यामध्ये अनेक अडचणी आल्या, तर आता पुढील कालावधीमध्ये आपण जर का नोकरीसाठी प्रयत्न कराल तर तुम्हाला नवीन नोकरी सुद्धा प्राप्त होईल. किंवा गेल्या वर्षभरापासून जर का नोकरीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाले होते, तर आता तणावातून थोडी मुक्ती नक्कीच मिळणार आहे. गुरु महाराजांची 9वी दृष्टी ही 8म स्थानावर येणार आहे. आणि 8म स्थान हे एक मोठं खर्चाचं सुद्धा स्थान आहे, किंवा नुकसानकारक स्थान आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून शनी 8व्या स्थानामध्ये विराजमान होता, म्हणजे तो सप्तमेशोन अष्टमात होता, किंवा षष्टेशोन अष्टमात होता. म्हणून नोकरीमध्ये पण नुकसान होत होतं, आणि वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा नुकसान होत होतं. पती पत्नींमध्ये प्रचंड मतभेद होते, किंवा व्यवसायामध्ये सुद्धा तुमची हानी होत होती. परंतु आता व्यवसायामध्ये सुद्धा काही सुधारणा नक्कीच दिसून येईल. आणि वैवाहिक जीवनासाठी जर काही प्रयत्न करत असाल तर वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा चांगली सुधारणा दिसून येईल. किंवा विवाह जर का जमण्यामध्ये अडचण येत असेल तर आता विवाहातले अडथळे नक्की दूर होऊ शकतील. गुरु महाराज 12वं स्थान आपण गुंतवणुकीचं स्थान म्हटलेलं आहे, आणि 5म स्थानाचा अधिपती गुरु आहे, आणि 8म भावाचा अधिपती गुरु तो 12व्या स्थानामध्ये विराजमान होतोय. याचाच अर्थ, जर का तुम्ही जे कोण जातक विद्यार्थी अवस्थेमध्ये असतील आणि विद्यार्थी दशेमध्ये असून जर ते परदेश गमनाचा विचार करत असतील उच्च शिक्षणासाठी, आणि गेल्या काही वर्षभरामध्ये जर त्याच्यामध्ये नाना तऱ्हेच्या अडचणी आलेल्या असतील, तर त्या अडचणींमधून आता तुमची मुक्तता होणार आहे. आणि तुम्हाला शिक्षणासाठी परदेश गमनाचे सुद्धा योग येतील. आपल्यापैकी जे कोण जातक शेअर मार्केटशी संबंधित कार्य करू इच्छित असतील तर शेअर मार्केटमध्ये सुद्धा परदेश गमन, जर परदेशी संबंधित जर का तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळू शकेल. फक्त काळजीपूर्वक गुंतवणूक करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण हे स्थान थोडंसं व्ययभाव आहे, म्हणून काही ठिकाणी सुद्धा थोडासा खर्च तिथे मिळू शकेल. आता
8व्या स्थानाचा अधिपती होऊन तो गुरु 12व्या स्थानामध्ये जातोय उच्च राशीमध्ये. म्हणजेच हा एक प्रकारचा कुंडलीद्वारे विपरीत राजयोग आहे. काही जणांना अचानक काही गोष्टी सुद्धा चांगल्या तऱ्हेने प्राप्त होऊ शकतील. तसेच आपण जर का आध्यात्मिक प्रगती करू इच्छित असाल तर गुरु आता आपल्या कुंडलीच्या मोक्ष त्रिकोणामध्ये विराजमान झालेले आहे. म्हणजे 4, 8, 12 या मोक्ष त्रिकोणातून गुरु पूर्ण आपल्या स्वतःच्या दृष्टीने स्वतःच्या राशीला पाहणार आहे. म्हणजे जर आपल्यापैकी कोणी जातक आता आध्यात्मिक प्रगती करू इच्छित असतील किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही प्रवास करू इच्छित असतील, काही तीर्थक्षेत्रांना भेटी देऊ इच्छित असतील तर त्यांची स्वप्न आता नक्कीच सफल होऊ शकतील. आता एक लक्षात घ्या, पंचम स्थान हे तुमचं संततीचं स्थान आहे आणि पंचम स्थानाचा अधिपती व्ययभावामध्ये आहे. व्ययभाव म्हणजे व्यय करणारा, खर्च करणारा. म्हणजे कदाचित तुम्हाला तुमच्या संततीसाठी आता काही खर्च करण्याची वेळ येऊ शकते किंवा तो खर्च अचानक उद्भवू शकतो. किंवा याच्यासाठी लक्षात घ्या, संततीचे जास्ती लाड सुद्धा करू नका. कदाचित त्यांच्यावर केलेली गुंतवणूक ही थोडी कष्टकारक होऊ शकते. आता जर का यापैकी आपल्यापैकी कोण जातक संततीसाठी प्रयत्न करू इच्छित असतील आणि मागील काही वर्षभरामध्ये त्यांच्यामध्ये नाना तऱ्हेच्या अडचणी येत असतील आणि जर ते IVF ट्रीटमेंट करू इच्छित असतील तर आताच्या वेळेला थोडस काळजीपूर्वक काही ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. किंवा काही वेळेला मी असं सांगेन की तुर्तास जर त्यांनी आता जर काही वेळ ही ट्रीटमेंट घेतली नाही तर ते त्यांच्या फायद्याचं ठरेल. कारण पंचम स्थानाचा अधिपती गुरु व्ययभावात गेलेला आहे. कारण 12वं स्थान हे पंचमाचं अष्टम स्थान आहे. म्हणजे इथे कदाचित तुम्ही संततीसाठी प्रयत्न करू इच्छित आहे परंतु त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकेल आणि तुमचं या ठिकाणी फिनान्शियल दृष्ट्या सुद्धा मोठं नुकसान होऊ शकतं. आता आपल्यापैकी जर कोण जातक मेडिकल रिलेटेड कामं करत असतील किंवा त्या फील्डमध्ये कोण कार्यरत असतील तर त्यांच्यासाठी पुढे येणारा कालावधी हा अत्यंत लाभदायी होऊ शकतो. आता आपल्यापैकी जे कोण जातक मेडिकल लाईनला सुद्धा जाऊ इच्छित असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा पुढचा कालावधी अत्यंत चांगला आहे. परंतु गुरुची 7वी दृष्टी ही 6ष्ठ स्थानावर येते आणि 6ष्ठ स्थान हे रोगाचं स्थान आहे आणि गुरु वृद्धी करणारा ग्रह आहे. त्यामुळे काही वेळेला अचानक तुमच्या आजारपणावर सुद्धा खर्च होऊ शकतो. म्हणून इथे काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे जरा थोडं आपलं प्रकृती स्वास्थ्य सुद्धा सांभाळा. नाहीतर 6ष्ठ स्थानावर गुरुची दृष्टी आहे आणि गुरु 12व्या स्थानात आहे. 12वं स्थान हॉस्पिटल सुद्धा आहे. म्हणजे कदाचित हा गुरु तुमच्या वैयक्तिक आरोग्यावर सुद्धा खर्च करू शकतो. आता एक लक्षात घ्या, खरं म्हणजे गुरु 12वा आहे आणि 12वा गुरु हा काही वेळेला आपल्याला नक्कीच कुठेतरी त्रासदायक होऊ शकतो. कुंडलीमध्ये 4था, 8वा, 12वा गुरु हा किती म्हटलं तरी गुरुच्या फलितामध्ये नक्की थोडी अशुभता आणू शकतो आणि ही अशुभता दूर करण्यासाठी गुरुचा मंत्र ओम बृहस्पते नमः या मंत्राचं जप नित्य नियमाने करा आणि दत्त बावन्नीचा सुद्धा पाठ दररोज करा. गुरु महाराजांचे फलादेश हे त्यांच्या नक्षत्रानुसार सुद्धा मिळू शकतात. म्हणजेच सिंह राशीमध्ये मघा नक्षत्र येतं, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येतं आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र येतं. आपल्यापैकी ज्या व्यक्ती मघा नक्षत्राचे असतील त्यांच्यासाठी 20 जून ते 31 ऑक्टोबर 2026 हा कालावधी लाभदायी आहे. पूर्वा फाल्गुनीचे जे कोण जातक असतील त्यांच्यासाठी 2 जून 2026 ते 20 जून 2026 तसेच 18 ऑगस्ट 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंतचा कालावधी लाभदायी आहे. आणि जे कोणी जातक उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचे असतील त्यांच्यासाठी 20 जून 2026 ते 18 ऑगस्ट 2026 चा कालावधी हा लाभदायी असू शकतो. कारण आपल्या नक्षत्रापासूनचं 3रं, 5वं, 7वं नक्षत्र हे थोडं त्रासदायक असतं. त्या अनुषंगाने आम्ही हा कालावधी तुम्हाला सांगितलेला आहे. आता हे फलादेश तर आपल्याला राशी गोचर प्रमाणे गुरु देणार आहे. पण मित्रांनो, याच्यासाठी तुमची वैयक्तिक कुंडली सुद्धा तेवढीच महत्वाची असते. जर का आपल्याला गुरुचे फलादेश शुभ परिणाम मिळणार असतील किंवा अशुभ परिणाम मिळणार असतील तर आपल्या वैयक्तिक कुंडलीमध्ये सुद्धा जर का तसेच योग प्राप्त होत असतील तर तो कालावधी नक्कीच तुमच्यासाठी लाभदायक किंवा अशुभदायी होऊ शकतो. याच्यासाठी स्वतंत्र कुंडली वाचन करून त्याच्यावर निर्णय घेणं सुद्धा
योग्य ठरेल. मित्रांनो, ही जर का माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कळवा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. नमस्कार.